शेवटचा विषय फक्त आरोग्याच्या विषयामध्ये अध्यक्ष महोदय, पीएचसीच्या नावाखाली आपण जे काही पैसे खर्च करतोय, अध्यक्ष महोदय माझ्याकडे 11 पीएचसी येतात माझ्या मतदारसंघामध्ये, 9 ह्या पावसात पडतील की पुढच्या पावसात पडतील हे कळायला मार्ग नाही. 11 पैकी 9 अध्यक्ष महोदय, हे 400 करोड रुपये किंवा जे काही 500 करोड रुपये या तुमच्या पुरवणी मागण्यांमध्ये तुम्ही सँक्शन करताय, काही होणार नाही अध्यक्ष महोदय. माझ्या एका मतदारसंघाची 400-500 करोड रुपये करून तुम्ही कुठले पीएचसी उभे करणार आहात? अजिबात त्याचा फायदा होणार नाही. ते पडायला आलेले आहेत. आपण पीएचसी कडे बघितल्यानंतर अध्यक्ष महोदय, पीएचसी कडे बघतोय की मॉर्ग कडे बघतोय जिथे डेड बॉड्या ठेवतात, असा संशय येतो. एकदा कधी ग्रामीण भागामध्ये पीएचसीची अवस्था बघा. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल हे मेडिकल कॉलेजच्या घशात घातलंय. त्या घशातून अगोदर बाहेर काढा. आमच्या पुऱ्या सिव्हिल हॉस्पिटलची परिस्थिती बिघडून टाकली आहे. इथे मंत्री महोदय आहेत. मंत्री महोदय, आपल्याला मी विनंती करणार आहे, मी पण मेडिकल कॉलेज चालवतो, प्रायव्हेट मेडिकल कॉलेज. अट काय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची की कधीही तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरू शकत नाही, ही अट आहे. आणि अशी अट असताना हे जे कोण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजवाले, ह्यांना काय सगळं माफ आहे का? तुमचा विभाग नाही, तो दुसरा विभाग आहे. तरी पण सिव्हिल हॉस्पिटलची व्यवस्था ही पूर्णपणे खराब झालेली आहे. अहो, सिव्हिल सर्जन त्याच्याकडे कामच राहिलं नाही. आता सिव्हिल सर्जनच बेरोजगार झालेले आहेत. त्यांना फक्त सरकारचे पैसे येतात. मंत्री महोदय, आता मला एक सांगा अध्यक्ष महोदय, हे सिव्हिल सर्जन जर यांना कामच शिल्लक राहिलेलं नाही, ह्यांच्याकडे आता कॅबिन सुद्धा नाही ग्रामीण भागामध्ये, म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्यांच्याकडे कॅबिन नाही, ज्यांच्याकडे स्टाफ नाही, आणि आमच्या हॉस्पिटलची सगळी व्यवस्था ही मेडिकल कॉलेजच्या घशात घातली, मग गरीब माणूस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाणार कसा, उपचार घेणार कसा? एवढीच विनंती सरकारसमोर करतो आणि थांबतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.